नमस्कार, आज मी वेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप घालून गरम करून घेतलं, ड्रायफ्रुट्स घालून घेतले। आता किसलेलं खोबरं घालून चांगलं भाजून घेतलं। खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेऊ। आता किसून ठेवलेला गूळ घालून घेते। आता हे सगळं एकत्र करून आता वेलची पूड घालून घेते। चवीपुरतं मीठ घालून घेते, त्यामुळे चव छान लागते। आता हे मिश्रण जाड होईपर्यंत शिजवून घे। मिश्रण जाड होत आलेलं आहे। आता इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवते, तोपर्यंत मी लाडू वळून घेते। पिठाचं असं करून घेतलं, त्यामध्ये केलेलं मिश्रण भरून गोल गोल वळून घेऊ। लाडू आता गोल गोल करून झालेला आहे। इडली पात्राला थोडं थोडं तूप लावून तयार झालेले लाडू आता कच्च्या तांदळामध्ये बुडवून घेऊन इडली पात्रामध्ये ते शिजत ठेवते। आता थोड्याच वेळात लाडू शिजून तयार होतील। लाडू तयार झालेले बघा, किती मस्त झालेत।